आपण जर मूलभूत कुठला जर विषय घेतला तर पाण्याचा प्रश्न घ्या. अध्यक्ष महोदय, पाण्याचा प्रश्न हे 2021च्या दरम्यान जलजीवन मिशन योजना 2021च्या दरम्यान जलजीवन मिशन योजना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काहीतरी करतो आहोत आणि पहिल्यांदाच केंद्र सरकार राज्य सरकारला ही जलजीवन मिशन योजना ही पहिल्यांदा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देते अशा पद्धतीचा आविर्भाव आणि गाजावाजा करण्यात आला. यापूर्वी केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत, त्यांची मी आता नावं घेत नाही, पण त्यावेळेला 90% केंद्र सरकार आपला हिस्सा देत होतं आणि 10% राज्य सरकार किंवा लाभार्थी भरत होते. पण इथं तर फक्त 50%च केंद्र सरकार आपला हिस्सा देत होतं आणि गाजावाजा मात्र मोठा होता. 2024ची लोकसभेची निवडणूक झाली आणि केंद्र सरकारनं कळवून टाकलं की आता आम्ही तुम्हाला या पाणी योजनेकरता पैसेच देणार नाही. याच सभागृहामध्ये इथेच राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय उभे होते आणि त्यांना मीच प्रश्न विचारला की मुख्यमंत्री महोदय, राज्यामध्ये ज्या आता योजना सुरू आहेत त्या पूर्ण करण्याकरता आपल्याला किती रुपये खर्च येणार आहे? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्या योजना पूर्ण करण्याकरता 60,000 कोटी रुपये आपल्याला खर्च येणार आहे. नंतर एकदा सांगितलं की 40,000 कोटी रुपये खर्च येणार आहेत. या 40,000 कोटी किंवा 60,000 कोटीपैकी केंद्र सरकार किती देणार आहे? आता केंद्र सरकार देणार नाही, ते पैसे आपणच उभे करायचे आहेत, अशा प्रकारचं अधिकृत उत्तर या ठिकाणी मिळालं. आज संपूर्ण राज्यामध्ये पाणी योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. पाणी योजनेकरता पैसेच नाहीत आणि पाणी योजना पूर्णपणे त्या ठिकाणी आता बंद झालेल्या आहेत. ज्या पाणी योजना ज्या झाल्या त्याला 18%, 20%, 25% वाढीव दरानं ज्यांनी कोणी मान्यता द्यायची ती दिली, त्यांनी आपलं कमिशन खाऊन ते मोकळे झाले. त्या संदर्भातलं कमिशन मात्र प्रत्येकजण घेऊन मोकळा झाला. त्याचबरोबर ज्यांची मार्केटमध्ये 1 कोटी रुपयाचं मटेरियल घेण्याची, विकत घेण्याची पात्रता नाही, अशा लोकांना 200 कोटी रुपयाच्या योजनांची टेंडर दिली गेली. आणि या सभागृहामध्ये यापूर्वी देखील मी पुराव्यानिशी सगळी नावानिशी त्या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत आणि त्या संदर्भामध्ये पाणी पुरवठा मंत्र्यांच्याकडं हक्कानं बैठक लावून घेतली आणि त्या सगळ्यांची नावं आणि माहिती दिली. बाकी काय होईल ते होऊ द्या, पण माझ्या जिल्ह्याचं सगळं सुरळीतपणे चालवा. स्वतः माननीय मंत्र्यांनी सांगितलं की आपण स्पेशल स्क्वॉड नेमतोय आणि स्पेशल स्क्वॉड नेमून 100% रत्नागिरी जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी योजनेमध्ये मागे राहिला आहे. आपण त्याची चौकशी करू. पण ती बैठक झाली, स्क्वॉड काही गेलं नाही आणि त्याची काही चौकशी झाली नाही.